नमस्कार, मी अमोल. आज आपण ऑनलाईन FSI लायसन कसं बनवायचं असतो ते शिकूया. फूड लायसन, ठीक आहे. सर्वात अगोदर आपण इकडे येणार, इथे FSI फूड लायसन करणार. खाली बघा FSI. इथे टिक केल्यानंतर तुम्हाला अप्लाय न्यू मध्ये जायचं आहे. रिन्युअल असेल तर रिन्युअल मध्ये आपण अप्लाय न्यू मध्ये जाऊ. त्याच्यानंतर आपल्याला इकडे जनरल मध्ये जायचं आहे. ठीक आहे, आपण जनरल मध्ये टिक करू. आपण स्टेट आपला महाराष्ट्र असेल तर तुम्ही ज्या स्टेटमध्ये असाल त्या स्टेटचं तुम्हाला लोकेशन निवडायचं आहे. तर जसं की मी महाराष्ट्राचं आहे तर मी महाराष्ट्र लोकेशन निवडलं. आता मला कुठलं लायसन बनवायचं आहे तर मी फूड लायसन बनवणार आहे, बरोबर. मी ते करणार आहे. जसं की आता तुम्ही आहे ना 12 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तुमचं वार्षिक, तर तुम्हाला रेस्टॉरंट इथे टिक करायचं आहे. 12 लाखापेक्षा कमी टर्नवर इथे टिक करायचं. तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथे सिलेक्ट करायचं. इथे हॉकर्ससाठी पण आहे आणि स्नॅक टी शॉपसाठी पण आहे. मी इकडे निवडलंय रेस्टॉरंट. ठीक आहे. त्याच्यानंतर मी प्रोसेस करणार. प्रोसेसवर क्लिक करणार. रजिस्ट्रेशन मध्ये येणार. रजिस्टरवर क्लिक करणार. त्याच्यानंतर आपलं नाव नाव काय असेल ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर कंपनीचं नाव काय आहे ते टाकायचं आहे. जसं मी इथं टाकतो फास्ट फूड. त्याच्यानंतर तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात, पार्टनरशिपात, प्रोडक्ट निवडायचं आहे तुम्हाला. मी ते सिलेक्ट केले वैयक्तिक. त्याच्यानंतर इथे ऍड्रेस टाकायचा आहे. मी इथे रँडमली ऍड्रेस टाकतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. कोपरी. ठीक. त्याच्यानंतर मी एने केलं इकडे. लँडमार्क असेल लँडमार्क टाकायचं असेल, पेन असेल पेन नंबर टाकायचा. ओके. जर तुमचा जिकडे तुम्ही फूड प्रिपेअर करणार आहेत, बनवणार आहेत आणि विकणार आहेत तो ऍड्रेस आणि हा ऍड्रेस सेम असेल, करस्पॉन्डंट ऍड्रेस, ठीक येस करायचा आहे. तो ऍड्रेस खाली होऊन जातो. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली इथे आपला नंबर टाकायचा आहे, टेलिफोन नंबर. नंबर टाकला. कॉन्टॅक्ट पर्सन माझंच नाव टाकतो. त्याच्यानंतर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. 1 वर्षासाठी तुम्हाला 100 रुपये चार्ज आहे, 2 वर्षासाठी 200 रुपये, 3 वर्षासाठी 300 रुपये, म्हणजे प्रत्येक वर्षाचे 100 रुपये वाढत. समजा मी इकडे 200 रुपये केले. त्याच्यानंतर इकडे आलो. आता मला प्रिपेअर फूड म्हणजे छोटं आपण प्रिपेअर फूड करतो ते सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे. पुढे जायचं आहे आणि तुम्ही काय करणार आहे, रेडी विथ सर्व्हिस मध्ये क्लिक केलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे, बेकरी प्रोडक्ट ठेवणार आहे. जसं तुमच्या चॉईसनुसार इकडे फिल करायचं आहे. ठीक आहे. मी इकडे टाकलं. मी इथे सेव्ह केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे यायचं आहे. तुम्हाला ऍड्रेस, तुम्ही कधीपासून हा बिझनेस स्टार्ट करणार आहे, तुम्हाला मी समजा आजची डेट टाकतो. 14 तारीख आहे, 14 तारखेची डेट टाकलेली आहे. मी तुमचा जो पाण्याचा सोर्स आहे तो कुठून आहे, ते प्रायव्हेटच टाकायचं आहे. जर तुमच्या फूडमध्ये इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर होत असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. आता मी सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करणार. तुमचं त्याच्यानंतर प्रोसेसवर क्लिक करणार. तुम्हाला इकडे तोच नंबर रिपीट करायचा आणि इथे सेल्फ निवडायचा आहे. जर तुम्ही स्वतः बनवत असेल तर सेल्फ. इथे तुम्हाला एक आहे ना लॉगिन आयडी आलेली आहे आणि इथे एक पासवर्ड आहे. पासवर्ड परत एकदा टाकतो मी इकडे. पासवर्ड टाकलेला आहे मी. त्याच्यानंतर ते कॅप्चा टाकतो. नेक्स्ट. हा नंबर नोट डाऊन करून घ्यायचा आहे तुम्हाला. तुमच्या मोबाईलवर FSIचा एक OTP येईल. तुम्ही जो नंबर टाकला आहे, एंटर केलाय, टाकतो इथं OTP. सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर थोडा वेट करायचा आहे. सक्सेसफुल झालं बघा. हा नंबर तुमच्या आहे ना मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबरवर पण येऊन जाईल. तुम्हाला फक्त इकडून आता फोटो निवडायचा आहे. जसे की डॉक्युमेंट ज्यांचं तुम्ही काढत आहे त्यांचं, जसं मी इथून फोटो अपलोड केला. त्याच्यानंतर
आयडी प्रूफ, जसं मी आधार कार्ड अपलोड केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर मला इकडे दाखवते डॉक्युमेंटेशन. आता मी काय करेल, तुम्ही ज्या प्रिमाइस मध्ये लायसन बनवतात, जिथं फूड विकणार आहेत किंवा जिथं फूड प्रिपेअर करणार आहे तिकडचा ऍड्रेस असेल. तर आता मी इथे लाईट बिल घेतो, लाईट बिल टाकलंय, अपलोड केलं आणि त्याच्यानंतर मी काय करतो, अजून एक प्रूफ टाकतो, एनी अदर डॉक्युमेंट असेल तर टाकायचं, अन्यथा नाही. तर माझ्याकडे एक आहे उद्यम, उद्यम, चॉईस उद्यमचा सर्टिफिकेट हे टाकलं, इकडे उद्यमचा सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ठीक आहे, आता माझं हे झालेलं आहे. इथे टिक करायचं आहे डिक्लेरेशनला. आता तुम्हाला इथे विचारेल ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्या आपलं पहिले आपण रिव्ह्यू ऍप्लिकेशन बघू, आपण ऍप्लिकेशन व्यवस्थित भरलं की नाही तर चेक करून घेऊ. सर्व व्यवस्थित आहे. आपण इकडे येणार पुन्हा इकडे. आता ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथून पे करायचं आहे. आता पे साठी किती रुपये येतात, जीएसटी नंबर असेल तर टाकायचा आहे आणि आता पे वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक ओटीपी येईल तुमच्या मोबाईल नंबरवर. ओटीपी टाकायचा आहे. ओटीपी आहे 323216. ठीक आहे, बघा इकडे आता मी 2 वर्षासाठी घेतलंय तर 200 रुपये फी आलेली आहे इकडे. तुम्ही UPI नंबरने पण भरू शकता, पण तुम्हाला त्याच्या अगोदर इथं कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये मेल आयडी टाकायचा आहे आणि इथे तुमचा UPI नंबर टाकून तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे, ही प्रोसेस झालेली. मी ऑलरेडी लायसन बनवलेलं आहे स्वतःचं, म्हणून मी इथपर्यंत आलोय आणि इथं तुम्ही पैसे पे केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. मी इकडून कॅन्सल करणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही आता पुन्हा लॉग इन करायचा आहे. तो तुम्हाला रेफरन्स नंबर आलेला आहे तो तुमच्या बरोबर ठेवायचा आहे. परत येतो FSI टाकतो, बघा तुम्हाला कसं लॉग इन करायचं आहे. रेफरन्स नंबर बघू शकता मी काय करतोय. इथं टिक केलं, साइड ओपन झालेली आहे, इकडे टिक करायचं आहे. तुम्ही अगोदर कशामध्ये गेलेले, न्यू मध्ये, पण ऑलरेडी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे म्हणून तुम्ही जाणार लॉग इन कोड मध्ये. तुम्ही लॉग इन कोड मध्ये जाणार आणि मी इकडे नंबर टाकतो, रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही बघू शकता. मी अगोदर लॉग इन करून रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि लायसन काढून घेतलेलं आहे, म्हणून तुम्हाला मी ही साईडवर जायचं आहे. तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आफ्टर 5 दिवसाच्या आत तुम्हाला लायसन येऊन जातो. ठीक आहे, तुम्ही एकदा स्वतः चेक पण करू शकता. प्रोसेसवर क्लिक करायचं आहे, पासवर्ड टाकायचा आहे, इथे कॅप्चा टाकायचा आहे. तुम्ही इथं आता बघू शकता माझं लायसन बनलेलं आहे ऑलरेडी. बघा ऍप्लिकेशन कंप्लीट झाल्यानंतर जसं पेमेंट झालं तर ऍप्लिकेशन सबमिट वर राहील. जर तुम्ही पेमेंट केलं नसेल, इनकम्प्लीट ऍप्लिकेशन असेल, सबमिट केल्यानंतर सबमिट वर राहील. आणि जर काही क्वेरी असेल, तुम्ही काहीतरी डॉक्युमेंट मध्ये ठेवला असेल, चुकून काय राहिलं असेल, इनकम्प्लीट असेल, तर तुम्हाला ते लोक रिवर्ट वर तुम्हाला क्लिक करेल. आणि जर लायसन इश्यू झाला असेल, तुम्हाला इश्यू वर क्लिक करायचं आहे, इथं प्लस वर क्लिक करायचं आहे. बघा इथं माझं लायसन बनलेलं आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो माझं लायसन चेक करू शकता. बघा मी लायसन बनवलेलं आहे, एक्सपायरी पण चेक करू. हा बघा माझा लायसन. ठीक आहे, हा लायसन माझा बनलेला आहे. ठीक आहे, जास्त खर्च नाही, मी फक्त 1 वर्षाचा काढलाय, मला 100 रुपये खर्च आलेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही मॉडिफाय करायचं असेल, इथून मॉडिफाय पण करू शकता. ही पूर्ण प्रोसेस झालेली आहे, पण तुमचं जोपर्यंत अप्रूव्ह होत नाही 4 ते 5 दिवस जातात. ठीक आहे, तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला असेल, चांगला वाटला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी नवीन नवीन घेऊन येत जाईन. तुम्ही फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ बनायचा आणि कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनायचा. चला.